नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना हळूहळू शेवटी आलेला आहे। तर यामध्ये बघा, येत्या 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे। गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ मानला जातो, जो वर्षातून 2 वेळा किंवा 4 वेळा निर्माण होत असतो। संपूर्ण वर्षामध्ये असे काही योग येतात ते अतिशय महत्त्वाचे, शुभ आणि पुण्य फलदायी मानले जातात। मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील दुसरा गुरुपुष्यामृत योग हा 21 तारखेला झालेला आहे। श्रावण महिना सुरू होण्या अगोदर 1 दिवस अगोदर हा गुरुपुष्यामृत योग निर्माण झाला होता आणि पुन्हा आता श्रावण महिना संपण्या अगोदर गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे। अशुभतेकडून शुभतेकडे नेण्यासाठी हा योग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो। गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो। हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात। गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी देवीची पूजा केली जाते। या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते। गुरुपुष्यामृत योगावरती केलेली कामे ही पूर्णत्वास जातात, एवढा हा महत्त्वाचा आहे। आणि बघा, आपल्या कुलदेवीची पूजा करणे हे देखील खूप शुभ मानले जाते। गुरुपुष्यामृत योग मंत्र, तंत्र, साधना, जप तसेच बघा हे सर्व करण्यासाठी उत्तम आहे। आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावरती नवीन कार्याचा आरंभ केला जातो, नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते, नवीन काम हाती घेणे तसेच बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते। तसेच अन्य कोणत्याही कामासाठी हा योग अतिशय शुभ मानला जातो। या गुरुपुष्यामृत योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो, या कालावधीत नवीन घर खरेदी करू शकतो, तसेच बांधकाम करू शकतो। तसेच या गुरुपुष्यामृत योगावरती पैशासंबंधित आर्थिक जी काही कामे आहेत ती पूर्ण होतात। यामध्ये काय करायचं की या योगात माता लक्ष्मीची पूजा करावी आणि माता लक्ष्मीचे स्तोत्र पठण करावे। यामुळे जीवनात सुख समृद्धी येते, आर्थिक प्रॉब्लेम दूर होतात, धनप्राप्ती होते लक्ष्मीच्या कृपेने। या गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदी खरेदी केले जाते। या योगावरती आपण जर सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही, परंतु सोन्या चांदीचे भाव हे खूप असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करता येत नाहीत आणि म्हणून या गुरुपुष्यामृत योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी 5 रुपयाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे। ही वस्तू ज्या घरात आहे त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल, सोन्यासारखे दिवस येतील, पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील। तर अशी कोणती वस्तू जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, जी आपल्याला घरी आणायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, गुरुपुष्यामृत योग हा दिवस सोन्यापेक्षा मौल्यवान मानला जातो। हा दिवस सोने वाढवणारा मानला जातो। या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली, नवीन जागेची खरेदी केली, एखादा नवीन व्यवसाय सुरू केला, एखादा नवीन व्यवहार केला तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतं। कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं, ज्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं। तर बघा, गुरुपुष्यामृत योग हा यश, धन,
संपत्ती, प्रतिष्ठा देणारा आहे आणि त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. तर या गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्हाला काही तुमच्या देवघरासंबंधी, पूजेसंबंधी काही वस्तू घ्यायच्या असतील, एखादा ग्रंथ घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता. या गुरुपुष्यामृत योगावरती खास करून दक्षिणावरती शंख, कुबेर यंत्र, माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती यासारख्या वस्तू खरेदी केल्या जातात. आता बघा, या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी ही वस्तू खरेदी करू शकता. जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावरती सोनं विकण्याची किंवा मग सोनं घाण ठेवण्याची वेळ येत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची शक्य असल्यास खरेदी करा. जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्याव्यतिरिक्त चांदीची वस्तू खरेदी करू शकता. म्हणजेच तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही पैंजण, चैन घेऊ शकता. अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचा एखादा निरंजन जरी घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होते. आता बघा, चांदीचं घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता, तर तुम्ही स्त्रीयंत्र देखील घेऊ शकता. स्त्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची आपोआप आपल्यावरती कृपा व्हायला मदत होते. आता बघा, स्त्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला लागला असं अजिबात होत नाही. तर पहा, आपल्या कष्टाला पर्याय नाही. आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाला काहीतरी फळ मिळतं. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत. कष्ट करणे ही दगडावरची रेष आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण खूप कष्ट करतो, आपण आपल्या कष्टाला म्हणावं असं यश मिळत नाही, पैसा पुरत नाही, महिना अखेर झाला की पैसा संपून जातो. अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं किंवा मग स्वतः आपण देखील अनुभवलं आहे. म्हणजेच काय, तर आपण म्हणजे जे कमवतो त्याला पाय फुटतात. तर बघा, याला असं म्हटलं जातं की आपला पगार झाला की घरामध्ये आजारपण येतं, काहीतरी मोठा खर्च निघतो. अशा ज्या गोष्टी घडतात ना की यालाच आपण आर्थिक चणचण भासणे म्हणतो. त्यामुळे गैरसमज कोणीही करू नका की स्त्रीयंत्र घरात ठेवलं की लगेच बदल होईल, आपोआप पैसा येईल. तर आपण जे काही काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते. घरात पैसा टिकून राहतो, घरातील आजारपण, वास्तुदोष जे काही आहे ते दूर होण्यास मदत मिळते आणि आपोआप आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होते. तसेच या दिवशी स्त्रीयंत्र घरात खरेदी करून आणल्याने नोकरीमध्ये वाढ होते किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो. जे काही सकारात्मक बदल आहेत ते आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. तर बघा, यामुळे स्त्रीयंत्र जे आहे ते तुम्ही नक्कीच घरी घेऊन येऊ शकता. आता जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र अगोदरच असेल तर तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ जी आहे ती सुद्धा खरेदी करू शकता. कमळगट्ट्याची माळ जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे स्त्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे. यासोबतच तुम्ही कुबेर यंत्राची देखील स्थापना करू शकता. तर बघा, गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करून आणा. या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरामध्ये कोणती गोष्ट घ्यायची आहे तर ती तुम्ही या दिवशी घेऊ शकता. त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरी अगदी 10 रुपयांची का होईना चणा डाळ ही आवर्जून आणा. आणि ही चणा डाळ पिवळ्या रंगाची असते. चणा डाळीला विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरामध्ये ही चणा डाळ आपण खरेदी आणली तर घराची आर्थिक भरभराटी होत असते आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती चणा डाळ ही आवश्यक खरेदी करावी असे म्हटले जाते. म्हणून अगदी थोडीशी चणा डाळ तुम्हाला खरेदी करायची आहे. ती आपल्या घरात आणून एखाद्या वाटीमध्ये ठेवून त्या चणा डाळीची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. यानंतर पुढच्या गोष्ट आणि वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीशिवाय लक्ष्मी
लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही. म्हणून या दिवशी अगदी 5 रुपयांची का होईना पण तुम्हाला हळद खरेदी करायची आहे. ही हळद खरेदी केल्यामुळे त्या हळदीची पूजा करायची आणि यानंतर आपल्या घरामध्ये ही हळद डब्यात भरून ठेवायची. जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरात पूजा करता तिथे हळदीचा वापर हा आवर्जून केला जातो. तर त्या पूजेमध्ये तुम्ही ही हळद वापरू शकता आणि यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होत असतो आणि सर्वत्र आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आहे तो आपल्यावर राहत असतो. आणि त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने. धने हे धनाचे प्रतीक मानले जाते. जर आपण आपल्या घरामध्ये धन्यांची खरेदी केली तर आपल्या घरात धनसंपत्ती पैसा टिकून राहतो आणि म्हणूनच अगदी 10 रुपयांची धण्याची खरेदी करून घरी आणायची आहे आणि ती एका वाटीत ठेवून आपल्याला तिची देवघरात पूजा करायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातील थोडेसे धणे घेऊन पेरायचे आहेत. म्हणजे आपल्या घरात एखादी कुंडी असेल, तुळस असेल तर त्या मातीत थोडेसे धणे तुम्हाला टाकायचे आहेत. जसे जसे हे धणे उगवतात तसे हे मोठे होतात तसे आपल्या घराची प्रगती होते आणि यानंतर बाकीचे धणे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कवडी. तर कवडी ही आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायची आहे, कारण कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणून तुमच्या देवघरामध्ये 5 किंवा 7 कवड्या असायलाच हव्यात. अजूनही तुमच्याकडे जर खरेदी नसेल तर तुम्ही खरेदी करून या दिवशी आणायच्या आहेत. आपल्या घरामध्ये कवडी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. कवडी आपल्या घरात असेल तर आपल्या घराची दिवसेंदिवस भरभराट होत असते. माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये बघितलं असेल तुम्ही कवड्यांची माळ धारण केलेली असते. म्हणून तुम्हाला कवड्यांची खरेदी करून आणायची आहे. या दिवशी पंचामृताने त्यांना अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला त्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घराची भरभराटी होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोन्यापेक्षाही या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत तो शेअर करा, मित्रांसोबत शेअर करा, त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.